सक्करसाद चौकात गुरुवारी अर्धा तासपर्यंत वाहतुकीचा खोळंबा झाला। मोठी बाजारपेठ येथील मार्गावर असल्याने सक्करसाद चौकापासून ते जवाहर मार्ग एकदिशा मार्ग करण्यात आला होता, मात्र त्याची ऐशी तैशी झाली आहे। चारही बाजूंनी वाहतुकीचा खोळंबा, कर्णकर्कश हॉर्नचे आवाज, त्रस्त वाहन चालक, नागरिक असा प्रेक्षणीय देखावा येथील होता। सक्करसाद चौकात गुरुवारी अर्धा तासपर्यंत वाहतुकीचा खोळंबा झाला। या चौकाला चारही बाजूंनी मार्ग जोडले आहेत। जवाहर मार्गाकडून, इतवारा बाजाराकडून, सराफाकडून व धनराज लेनकडून असे 4 मार्ग या चौकाला जोडतात। चारही मार्गांवर मोठी बाजारपेठ असल्याने मालवाहू गाड्या, ऑटो, वाहन चालक यांची वर्दळ येथे असते। सक्करसाद चौकात गुरुवारी दुपारी अर्धा तासपर्यंत वाहतुकीचा चारही मार्गांवर खोळंबा झाला। चौकात मालवाहू गाडी उभी असल्याने वाहतूक तुंबली। याच कारणाने सक्करसाद चौकाकडून जवाहर मार्ग एकदिशा मार्ग करण्यात आला होता, परंतु त्याची ऐशी तैशी झाल्याने वाहतुकीचा खोळंबा होऊन गैरसोय होते आहे। वाहनं खोळंबल्याने हॉर्न वाजवले जातात। या वाहनांचा कर्णकर्कश आवाज कान बधीर करून टाकतो। वाहतूक खोळंबल्याचं दिसून येत असतानाही वाहन चालक हॉर्न वाजवतात, हेही विशेषच। सक्करसाद चौकातील अवस्था आपण पाहिली। आता प्रभात चौकातील ही अवस्था पाहूया। गुरुवारी दुपारी 4 वाजता प्रभात चौकात वाहतूक तासभर खोळंबली। बापट चौक ते जुना मोटर स्टँड व तिकडे चित्रा चौकापर्यंत वाहतुकीचा खोळंबा झाला होता। पादचारी, रिक्षा, ऑटो, 4 व्हीलर, धान्य वाहून नेणारे कटले सगळेच या गर्दीत अडकले होते। इतकी विचित्र वाहतुकीची कोंडी येथे झाली होती। सक्करसाद चौकाप्रमाणेच प्रभात चौकातही मोठ्या प्रमाणात वाहतुकीचा खोळंबा झाला। गुरुवारी दुपारी 4 वाजता प्रभात चौकात वाहतूक खोळंबली। बापट चौक ते जुना मोटर स्टँड पर्यंत व प्रभात चौक ते चित्रा चौक पर्यंत रहदारी ठप्प झाली। 1 तासपर्यंत येथे आडवी तिडवी वाहनं अडकली होती। मुख्य म्हणजे प्रभात चौकात एकही वाहतूक पोलीस कर्मचारी तैनात नव्हते। सायकल स्वार, दुचाकी चालक, ऑटो, 4 व्हीलर सगळी वाहनं आडवी तिडवी अडकली व या सगळ्यांमधून वाट काढणारे पादचारी। अवैध पार्किंगमुळे ही वाहतुकीची कोंडी होते, तर वाहन चालक वाटेल तशी वाहनं वळवत असल्याने बाकीची वाहनं खोळंबतात। वर्दळीचा मार्ग असल्याने तेथील वाहतूक नियंत्रित करण्यासाठी वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याची गरज तेथे असते, परंतु वाहतूक विभाग तरी बापडा काय करणार, कारण त्यांच्याजवळ मनुष्यबळच नाही। प्रभात चौकात झालेल्या या वाहतुकीच्या कोंडीविषयी पोलीस आयुक्तांना सोशल मीडियाद्वारा कळवलं असता त्यांनी अगदी सरळपणे मेसेज पाठवला की नागरिकांना सुधारायला सांगा, पब्लिकला सुधारायला सांगा असा मेसेज पोलीस आयुक्तांनी पाठवला। ते तरी काय करणार म्हणा, कारण त्यांच्याजवळ स्टाफच कमी आहे। त्यामुळे प्रत्येक चौकात कर्मचारी तैनात करणं शक्य नाही। तेव्हा वाहन चालकांनीच आता आपली सुरक्षा करायला शिकायला हवं, त्याशिवाय गत्यंतरच नाही। शहरातील प्रत्येक चौकांची ही अवस्था आहे। एकदिशा मार्गावर नियम पाळले जात नाहीत, तर अवैध पार्किंग रहदारीला सर्वात मोठा अडथळा ठरतंय। बुधवारी जवाहर मार्गावरील मोठ्या प्रमाणातील अस्ताव्यस्त पार्किंगविषयी सिटी न्यूजने माहिती दिली असता कारवाई करण्यात आली। म्हणजे लोकांना सुधारायला सांगा असं सीपी म्हणतात, त्यामध्ये अगदीच तथ्य नाही असं नाही। अशा प्रकारे वाहतुकीची समस्या उद्भवते व सूचना दिल्यास दखल घेतली गेली नाही, याविषयी नागरिक सिटी न्यूजला कळवू शकतात।